खरं तर सगळ्यांचं लक्ष होतं अलीकडे ते म्हणजे राज्याच्या वैद्यनाथ साखर कारखान्याकडे, कारण लक्षवेधी ठरलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत पंकजा मुंडे गटानं धनंजय मुंडे गटाला 4 मुंड्यात चीत केलंय। पंकजा मुंडे गटानं म्हणजेच 20ही जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय। पांगरी गटातून त्रिंबक तांबडे, श्रीहरी मुंडे आणि ज्ञानोबा मुंडे यांचा विजय झालाय। तर नात्रा या गोपीनाथ मुंडेंच्या मूळ गाव असलेल्या पॅनलवर देखील पंकजा गटाचे उमेदवार विजयी झालेत। नामदेव आघाव, भाऊसाहेब घोडके आणि स्वतः पंकजा मुंडे देखील विजयी झाले आहेत। परळी गटातून दत्तात्रय देशमुख, पांडुरंग फड आणि माधवराव मुंडे विजयी झाले असून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्तानं पणाला लागली होती। परंतु धनंजय मुंडेंना विधानसभा निवडणुकीपाठोपाठ पुन्हा एकदा पंकजा मुंडेंनी धक्का दिलाय। परळीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर पंकजा मुंडे यांच्या पॅनलचा विजय झालेला आहे। आपल्याबरोबर संपूर्ण विजयी पॅनल आहे। त्याचबरोबर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव सुद्धा आहेत। आपण या सगळ्यांशी बोलणार आहोत। काय तुमची प्रतिक्रिया आहे? तुमचं सगळं पॅनल आता निवडून आलेलं आहे। आम्ही पाठीमागं साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना सतत 16 वर्षे चालवला। हा कारखाना 16 वर्षे सतत चालवित असताना आम्ही विभागातील दरवर्षी पूर्ण ऊसाचं 100% गाळप करून सर्व शेतकऱ्यांना आम्ही खूप चांगल्या प्रकारे साहेबांनी सांभाळलं। आता गेल्या वर्षी साहेब आमच्यातून निघून गेले। तिथून पुढं ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कारखाना चालवित आहोत। तुम्ही काय सांगाल की शुअर पूर्णतः तुम्ही निवडून आलेला आहात? तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसतोय। आम्ही बघतोय की मतमोजणी केंद्राच्या परिसरात तुमची पळापळ सुरू आहे। काय तुमची प्रतिक्रिया? प्रतिक्रिया फक्त एकच असेल की मुंडे साहेबांचं हे सैन्य आहे आणि गेल्या 40 वर्षापासून त्यांच्या नेतृत्वाखाली जे आम्ही काम करतो, ही कार्यकर्त्यांची टीम आणि मतदारांचा आत्मविश्वास हा आमच्यासाठी फार मोलाचं योगदान आहे। परळी कारखान्यावर वर्चस्व मिळाल्यानंतर हे सगळे सभासद ही सगळी विजयी झालेले पॅनल जे आहे ते विकास करेल असा एक विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। बीड जर्नलिस्ट महेश वाघसह माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, परळी, बीड।